बापूसाहेब लांडगे पाटील म्हणतात आपल्याला. कुठे सुनीता कुठे? 24 तासाच्या आत माझी छावी नाही भेटली तर तुझी चिता पेटली. अरे ऐका, ती तसा पळाली. कुठे गेली असेल यार ती? मला ना डाऊट आहे, ती सुनीताच होती. आल्यापासून बघतोय काहीतरी गडबड आहे. या मुलांशी ना एकदा मित्र म्हणून बोललं पाहिजे. आम्ही हे आजी आजोबा म्हणून नाही तर मित्र म्हणून विचारतोय. काय आहे हे सगळं? कोण होती ती मुलगी? तर काय खरं सांगायलाच लागणार. माणसाने नेहमी खरंच बोलावं. आता खरं बोलावंच लागेल, काही ऑप्शन नाही आहे. तर ते असं आहे की चोको सांगून टाक यार, किती फुटेज खातोय. सर तर ते असं आहे आजोबा की हार्डीकर कामातून गेलेत. हो, ती जी मुलगी होती परीची बहीण नव्हती. मग कोण होती ती? परीची बहीण नव्हती, ती कॉलगल. काय? खरी खुरी कॉलगल हार्डीकरांनी बोलवलेली. हर्डीकरांनी? हो हो. नाही, मला माहिती आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आम्ही त्यासाठी एक व्हिडिओ काढला. मोबाईल काढ. कुठे मुलगी? ती कोण होती? काय होती? कुठून आली होती? मला नाही माहिती. ती आपोआप आली. तू असं नाही तोंड उघडणार. आता उघडावंच लागेल. ए, खरं काय ते सांगा, नाही तर 3rd डिग्री माहितीये ना? हो, 3rd इयर नंतर मिळते ती डिग्री. मॅडम, मी पाणी गरम करायला ठेवलंय. ठीक आहे. सिंगिंग घशासाठी गरम पाणी का फॅट्स कमी करण्यासाठी? फॅट्स कमी करण्यासाठी. तुला त्याच्यात बुचकळलं ना की व्यवस्थित तुझे फॅट्स बाहेर येतील. मॅडम, आम्ही खरं सांगतोय, आम्ही काही नाही केलेलं. हो, म्हणजे ती मुलगी जी होती ना तीच आली आमच्याकडे. कुठून आली काय आली माहित नाही, फक्त आली. सोशल वर्कर होती का ती? चला आज चोकोला सुख देऊया म्हणत आली का? नाही नाही, तसं नाही. ती कॉल गले हे तिने खूप उशिरा सांगितलं आम्हाला. आपणच सांगितलं आणि तिने. हो, आणि मी तिला लगेच म्हणलं की आत्ता घराच्या बाहेर व्हायचं, तर ती म्हणली सर्व्हिस दिल्याशिवाय जाणार नाही. घेतली सर्व्हिस? ए चल सोड, सोड मला. आत येऊ दे, चल. या पोरांनी माझ्या पोरीला पळवली आहे. ओ मावशी. ए, तुझ्या आईची मी मावशी वाटले बाई तुला? आणि तुझ्या मावस बहिणीला पळवून आणताना काय वाटलं नाही वाटतं? हा, इन्स्पेक्टर बाई यांना चांगली अद्दल घडवा की असे घडाघडा बोलायला लागतील सगळं. बाई बाई बाई, हे पोलीस स्टेशन आहे. आमचं काम करू दे आम्हाला. तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी कळवते. मी नाही जाणार इथनं. माझी पोरगी सापडेपर्यंत मी इथेच राहणार. मी तुम्हाला कळवते, तुम्ही बाहेर जाऊन बसा. मी बाहेर जातीये, पण माझी पोरगी जर सापडली नाही ना तर अशी चटणी करीन ना मी तुमची. शेंगदाण्याची चटणी मला खूप आवडते. ए गप्पे. बाई तुम्ही कुठे आहात त्याचं भान आहे का तुम्हाला? तुमची कळकळ कळते, मला जाऊन बसा, मी बोलवते. वय. नमस्कार मॅडम, मी संगीता राज्याध्यक्ष. माझी सासू तुमची खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. थँक्यू नाही, बंद करा आता ती सिरियल, डोक्याला ताप झालीये. ते माझ्या हातात नाहीये ना. पण बरोबर आहे.
तुम्ही चॅनलवर टाकणार ते प्रेक्षकांवर. बोला, काय काम काढलं? जी कोणी कॉलगर्ल गायब झालीये म्हणून ज्या 4 मुलांना तुम्ही पकडलंय त्या चौघांना सोडून द्या. माझ्या हातात नाही येते मॅडम. तुम्ही कोर्टावर टाकणार, मग कोर्ट निर्णयावर टाकणार. म्हणूनच मी कोर्टाची ऑर्डर घेऊन आलीये. हो का? का तुम्हाला का पुळका या चौघांचा? कारण त्या चौघांमध्ये माझी मुलगी सुद्धा आहे. अच्छा, ही चिकनी चमेली. हॅलो, संगीता राजाध्यक्षची मुलगी पोलीस स्टेशनला आहे. केस आहे कुठली तरी. लवकर कॅमेरा घेऊन ये तू. ओके? सुटलो बहुतेक. सारिका, थँक्स टू युअर आई. हा, मला वाटलं होतं आज पोलीस सोलतायत आपल्याला पार. मॅडम 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 तुम्ही आम्हाला बाईट देऊ शकता? तुमची मुलगी इकडे कुठल्या आरोपाखाली आलेली आहे? जरा प्लीज सांगा ना आम्हाला. मी सांगते तुम्हाला. चला. आता आकांतांडव करून काही उपयोग नाहीये. आई आहात ना तुम्ही, आणि ती पळून जाताना तुमचं लक्ष कुठे होतं? आधी ती पळूनच कशी गेली? पोरीची काय काळजी नाही तुम्हाला? आणि हे सगळं आहे ना, हे तमाशा बाहेर, इथे नाही. बाहेर जा, बाहेर जा. आजोबा, ही सारिकाची आई. यांच्यामुळे सुटलो आम्ही. नमस्कार. नमस्कार. माझी बायको नेहमी तुमची सिरियल बघते आणि मग मला जेवायला उशीर होतो. सारिका बोलली नाही ती तुमची मुलगी आहे म्हणून. चला, मी तुम्हाला सगळ्यांना ड्रॉप करते. निघूया. मॅडम, तुमची मुलगी कुठल्या आरोपाखाली इकडे आली आहे का? प्लीज बोला ना. चालू आहे का ते? हो. माझी सुनीता, माझ्या सुनीता, माझी सुनीता तिच्या यारासोबत पळून गेली हो. आणि या 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 मुलांनी लपवून ठेवलंय तिला. ओय, थँक्यू आंटी. आता उगाच या गोष्टींमध्ये पडू नका. उगाच नाही आंटी, ते काय ना, परीची बहीण होती ना ती, म्हणूनच. माहितीये तिला सगळं. म्हणजे कसं काय माहिती? मला नाही माहिती. परीला माहित असेल. तिची पर्सनल जासूस आहे ना ती. जरा काही झालं की लगेच मेसेज जातो. हे बघ सारिका, तू काही बोलतीयस आता. अच्छा, मी काही बोलतेय? मग तुझा फोन दाखव ना इथे सगळ्यांना. मी कशाला दाखवू? माझा पर्सनल फोन येतो, मी कशाला दाखवू? अगं मग माझ्या पर्सनल गोष्टी तू हिला का सांगतेस? मी काही सांगितलेलं नाहीये. हो का? मग हिला कसं कळलं आपण इथे पोलीस स्टेशनला होते? मी काही बोलू? सारिका, मला माहिती आहे तुझा माझ्यावर का राग आहे ते. तरी पण मी तुझी काळजी करते आणि करत राहणार. अविनाशपासून मी डिवोर्स घेतला आणि मी तुझी आई आहे, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझं तुझ्या बाबांशी नाही पटलं म्हणून तुझं तुझ्या बाबांशी पटू नये असं अजिबात नाहीये. मला माहिती आहे तू बाबांच्या जास्त जवळ आहे आणि आज मला हा चान्स मिळालाय म्हणून मी माझी बाजू तुझ्यासमोर मांडतीये असंही नाहीये. मी स्वतःशी प्रामाणिक आहे आणि तूही स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःशी प्रामाणिक असलेल्यांना दुसरं कोणालाही पटवून द्यायची गरज भासत नाही. सारिका, फ्रीडम म्हणजे नक्की काय असतं हे ज्या दिवशी तुला कळेल ना, त्या दिवशी तुला आई कळेल. बाय द वे परी, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मी आज माझ्या मुलीसाठी काहीतरी करू शकले. बाकी आय लव्ह हर, दो आय नो शी हेट्स मी. एक मिनिट, मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे. तुमची काही हरकत नसेल तर. थँक्यू. येस, वेलकम. तुम्ही वरती येत आहे आमच्याकडे, म्हणजे मंदारच्या आजीशी पण ओळख होईल. नक्की यायला आवडेल. नेक्स्ट टाइम येईल मी. ओके, थँक्यू.
एवढं वाटतंय तर कशाला वागतेस तिच्याशी असं?